हाय हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मस्त बाप्पांचं डेकोरेशन झालंय आणि आज बाप्पांच्या आगमनाची तयारी सकाळपासून चालू होती आणि आज हरतालिकेचा काल उपवास होता ना, तर आज सकाळी स्वयंपाक वगैरे केला। तर सकाळपासून काही शूट घेतलं नाही, तर म्हटलं चला आता बाप्पांच्या म्हणजे बाप्पांना आणायला जायचंय, तर त्यापूर्वीच व्हिडिओला सुरुवात करू। तर मिस्टर सकाळपासून काल माळा वगैरे तुम्हाला मी सांगितलं की लावायच्या राहिल्या होत्या, तर आता सगळं डेकोरेशन करत होत्या आणि अंशू पण झोपलीये। तर आता आहे ना सगळं घरातली कामे वगैरे आवरली आणि त्यानंतर मिस्टर मी आणि शिव आम्ही तिघे गणपती बाप्पांना आणायला चाललोय। तर मला येताना काही सामान पण घ्यायचंय, तर चला आता निघतोय। तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेल मी आपले बाप्पा कसे काय, तर तुम्हाला दिसेलच घरी आल्यावर। तर आता आम्ही मार्केटमध्ये आलो होतो, तर खूप सारी गर्दी होती मार्केटमध्ये, तुम्हाला दिसेलच। तर मला एवढं शूट घ्यायलाही काही मार्केटमध्ये जमलं नाही, कारण की गर्दीच एवढी होती की काय घेऊ आणि काय नको हेच समजत नव्हतं। तर मला जेवढं जमलं तेवढं मी शूट घेऊन तुमच्यासोबत शेअर केलंय। तर आत्ता शिव मी आणि मिस्टर आम्ही तिघेही आलेलो होतो। तर थोडीशी लांबच गाडी लावलेली होती दुकानापासून आणि इथे जिथे आम्ही बुकिंग केलेलं होतं त्या दुकानामध्ये आम्ही आता गेलेलो होतो आणि सगळे गणपती तिथले गेलेले होते। फक्त बुक म्हणजे सगळ्यांचेच गणपती बुक झालेले होते। जवळजवळ फक्त 4 ते 5च मूर्ती शिल्लक राहिलेल्या होत्या तिथे। गणपती बाप्पा मोरया, चला हो हो बाप्पा मंगल मूर्ती। अरे वा गणपती आला, अंशूची गणपती आला, अंशूची मस्त स्माईल अंशू मंगल मूर्ती धूम्रवर्णाय मोर्या। धूम्रवर्णाय मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। गणपती बाप्पांना आम्ही घरी आणलं आणि त्यानंतर ना शिवने मस्त गणपती बाप्पांना घरात आणलं। आईने मस्त गणपती बाप्पांचं औक्षण केलं। तर मी ना शूट घेत होते, त्यामुळे मग मला काही जमलं नाही औक्षण करायला। नंतर मी केलं, तर आईने अगोदर करून घेतलं आणि नंतर आहे ना आता इकडे बाप्पांना आहे ना ठेवलेलं होतं मी। आम्हाला अभिषेक पण करायचा होता, पण गुरु आम्हाला काही भेटले नाही, त्यामुळे ना 10 दिवसात कधीही गणपतीचा अभिषेक केला तरी चालतो, कारण की आम्ही वर्षभर ठेवतो ना त्यामुळे। तर मग आता आहे ना इकडे मी मस्त तांदळाने स्वस्तिक काढून घेते। जिथे गणपती ठेवायचे ना तिथे स्वस्तिक काढावा लागतात। तर आमचा पहिलाही गणपती ठेवायचा असतो ना, दोन्ही शेजारीच ठेवतो आम्ही, म्हणून मग मी 2 स्वस्तिक काढले आणि इकडे छान अशी आता पूजा पण मांडून घेते मी। तर छोटंसं असं डेकोरेशन केलेलं होतं, तर खूप सुंदर मूर्ती होती। तर प्रत्येकाला आवडेल अशीच मूर्ती होती आणि खूप रेखीव पण आहे ती मूर्त। तर गणपती 10 दिवस आपण का बसवतो, म्हणजे त्याचं काय कारण आहे, असं सगळं एक कारण आहे। तर ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण की तो व्हिडिओ म्हणजे थोडासा आई सांगणार आहे ना त्यामध्ये, तर मी तुमच्यासोबत ती नंतर शेअर करणार आहे। तर तुम्ही नक्की ऐका। तर आईंना मी सांगायला लावणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला आवडेल का नाही ऐकायला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर इकडे पत्री वगैरे मस्त सगळं आणलेलं होतं आणि आत्ता मस्त बाप्पांची पूजा करून घेणार होते सगळेजण। आई मला सांगत होत्या कसं कर काय, तर त्या पद्धतीत मी इकडे ना मांडणी करत होते पूजेची। मिस्टरांना आहे ना मोठा गणपती घेण्याची खूप हौस आहे, पण आमच्या देवघरामुळे आमचा थोडासा प्रॉब्लेम होतो की गणपतीची मूर्त वर्षभर ठेवायची असते, त्यामुळे मोठा गणपती ना देवघरात बसत नाही आणि मग आम्हाला छोटीच मूर्त घ्यावी लागते। आता बघू, नवीन घर झालं की मोठा देवारा करणार आहे, त्यावेळेस मग मोठी गणपतीची मूर्त घेऊ। आता इकडं कलश स्थापनाची तयारी करत होते मी। कलश छान असा मस्त सजवला होता मी, तर त्याला
लाल कलरचा धागा वगैरे बांधून घेतलेला होता आणि कुंकवाने हळदीने ना मस्त स्वस्तिक काढलेलं होतं त्यावर. आता त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि 1 रुपया सुट्टा टाकून ना पूजा करून घेतलेली होती. आणि आता तिकडे ना पानं नागलीची पानं आणि नारळ असं ठेवून घेणार होती. त्यापूर्वी गंगाजल टाकून घेतलेलं होतं. तर इकडे ना नागलीचे 5 पानं असे घटामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचं. अशी सगळी पूजा मांडून घेतलेली होती मी इकडे. तर आता काही तयारी बाकी होती, काही तयारी करत होतो. तर आमचा मागच्याही वर्षीचा गणपती बाप्पा खूप छान आहे आणि याही वर्षीचे गणपती बाप्पा खूप सुंदर आहे. तर दोन्ही गणपतींकडे बघितलं की असं भरून जातं. आणि कलश ना मी आता व्यवस्थित स्थापन करून घेतलेलं होतं इकडे. आणि आता फळं वगैरे सुपारी मंदिरातला गणपती हे सगळं मांडायचं बाकी होतं. त्यापूर्वी कलश पहिले मांडून घेतला, दिवा वगैरे लावून घेतलेला होता. कारण की कोणतीही पूजा आपण दीप किंवा दिवा लावल्याशिवाय ती आपल्याला पावन होत नाही. त्यामुळे पहिलं कोणत्याही पूजेच्या अगोदर दिवा लावला पाहिजे. तर कलशाखाली ना मस्त अक्षदा टाकलेल्या होत्या, म्हणजे डिशमध्ये अक्षदा ठेवलेल्या होत्या आणि त्यामध्ये कलश ठेवलेला होता. आता मी भिंतीवर आहे ना तुम्हाला स्वस्तिक काढताना दिसते. तर स्वस्तिक का काढतात भिंतीवर, तर ज्यावेळेस आहे ना गणपती 10 दिवस बसतात, तर 10 दिवसांनी गणपती बाप्पा उठून जातात आणि तिथली जागा सुनी सुनी होते, म्हणजे ते घर एकदम असं खाली खाली वाटतं. ज्यावेळेस तिथे स्वस्तिक काढलेलं असतं ना, तर आपल्याला एवढं काही रिकामं वाटत नाही. कारण की मग रिद्धी सिद्धी ना त्या आपल्याला गणपती बाप्पा घरामध्ये सोडून जातात, ठेवून जातात, अशी गोष्ट आहे. म्हणजे मीही ऐकलेलं आहे म्हणून मी ते केलं. आणि इकडे शुभला पण नाव काढून घेतलं. तर असं छान असं इकडं स्वस्तिक दोन्हीही साईडला काढायचं आहे गणपती बाप्पांच्या. तुम्ही करून बघा, तुम्हाला हे नक्की अनुभव येईल की ज्यावेळेस 10 दिवसांनी गणपती बाप्पा उठून जाताना, तर त्यानंतर तिथली जागा अशी रिकामी आणि सुनी सुनी जास्त वाटत नाही. वाटतं पण थोडंफार. स्वस्तिक काढताना त्यामध्ये कुंकू हळद आणि गंगाजल असं गंगाजलाच्या पाण्यातच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानेच भिंतींवर काढायचं. तर तुम्हाला दिसेलच इकडे मी शुभला पण नाव काढून घेतलंय छान असं. तर खूप छान वाटतं. एक वेगळंच घरामध्ये गणपती जेव्हा येतात ना, तेव्हा एक वेगळंच घरामध्ये भरून गेल्यासारखं वाटतं एकदम. आज तर शिव आणि अंशूला खूपच आनंद झालेला होता आणि आम्हालाही खूप आनंद झालेला होता. तर आजचा आमचा दिवस कुठे गेला आम्हाला कळलंच नाही. सकाळपासून बाप्पांच्या आगमनाची तयारी, त्यानंतर खूप सारी धावपळ, गावात जाणं, हे वस्तू आण ती वस्तू आण, तर असा सगळा आजचा आमचा दिवस गेला. त्यानंतर म्हणजे आम्ही ना दिवस 12 ते 2 पर्यंत आहे ना राहुकाळ असल्यामुळे तेव्हा स्थापना करायची नव्हती गणपती बाप्पांची. तर त्यानंतरच आम्ही गणपती आणायला गेलो होतो. तर 4 वाजता आम्ही ना गणपती बाप्पांची स्थापना केली. तर इकडे सगळं आहे ना स्थापना वगैरे झाली आणि त्यानंतर ना मग आई पण स्वयंपाकाला लागलेल्या होत्या. म्हणजे आईंनीही मला स्वयंपाकामध्ये मदत केली, कारण की सकाळपासून जरा जास्त धावपळ झालेली होती आमची ना, म्हणून. मी इकडची तयारी करेपर्यंत आईने डाळ वगैरे टाकलेली होती आणि आता 21 भाज्या वगैरे चिरून ठेवलेल्या होत्या, त्याही करायच्या होत्या गणपती बाप्पांसाठी. आई आता इकडे ना मस्त 21 भाज्या करून घेत आहे. तर आमचा चहा पाणी झाला होता. आईने ना दुसऱ्या कढईमध्ये ना डाळ टाकलेली होती शिजत आणि इकडे ना आता 21 भाज्यांना मस्त फोडणी देऊन घेत होत्या. तर गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी 21 भाज्या आम्ही दरवर्षी आणतो पहिल्याच दिवशी. तर छान लागतं मस्त सगळ्या एकत्र भाज्या. तर आता इकडे छान अशा भाज्या पण झालेल्या होत्या आणि मेथीची भाजी पण केलेली होती मस्त नैवेद्यासाठी आणि खिरापत पण करून ठेवलेली होती मी. मोदक पण तयार करून घेतले. तर त्यानंतर ना आता इकडे खिरापत झालेली होती तयार, मोदक पण तयार झालेले होते छान असे, मस्त लाटून तळायचे बाकी होते. त्यानंतर इकडे सगळ्यांनी मस्त आरतीची तयारी केली.
आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आहे ना मला थोडंसं रील शूट करायचं होतं. तर मी मुलांना सांगत होते की असं नाही असं करा, शिवला अंशूला. तर दोघांचंही चाललं होतं आणि मी इकडे रील शूट करत होते त्या दोघांचं, कारण की मला व्हिडिओ तयार करायचा होता ना, म्हणून म्हटलं चला आता बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला आहे. आणि इकडे गौरीवर आहे ना, गौरी पेटवून आहे ना त्यावर गुगल टाकलेला होता. तर त्याचाही धूर इकडे तुम्हाला दिसत असेल, तर छान वास येत होता त्याचा. तर इकडे मिस्टरांना मी माझा व्हिडिओ घ्यायला लावत होते. तर रील शूट करताना आहे ना माझा व्हिडिओच घेतला नाही मी सकाळपासून, म्हणजे व्हिडिओ घ्यायलाच कोणी नव्हतं त्यामुळे मग घेतलाच नाही. तर आता मिस्टरांना मी सांगत होते की माझा व्हिडिओ घ्या असं. आणि शिवला काय अजून एवढा उभा व्हिडिओ घेता येत नाही, त्याच्याकडून कॅमेरा हलतो, त्यामुळे मग मिस्टरांना सांगितलं मी व्हिडिओ घ्यायला. आणि अंशूचीही मध्ये लगबग चालू होती, तिचंही मस्त इकडे चालू होतं बघा. मी जसं करत होते ना तसंच ती करत होती. तर मी तिला म्हणत होते की आता अंशू तू साईडला सरक असं. आणि आता इकडे मस्त बाप्पांसाठी नैवेद्य प्रसाद सगळंच ठेवलेलं होतं. आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही छान असं सुंदर आणि सोप्या पद्धतीत एकदम डेकोरेशन केलेलं होतं. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं. आता आमचे मुलं मस्त प्रसाद वाटतंय. बाबाला द्यायचं, मग आजीला द्यायचं, मग मला द्यायचं. चला मी सगळ्यात छोटी आहे का? दोन नाही भेटणार. हा देव एकच भेटल मला. मला एकच भेटल का? हा प्रसाद आहे का? ठीक आहे. पप्पांना भेटेल का दोन? आता पप्पांनी मागितलं. पप्पांनी मागितलं सगळ्यांना दोन दोन आले. आणि जेव्हा आजीने मागितलं तर कोणालाच येत नव्हतं. आता मला एक का? चला बाप्पा पाशी ठेवा परत. तर चला मुलांनी प्रसाद वगैरे वाटला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करायला बसलो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.